नमस्कार मित्रांनो. आपला भारत देश बचत करण्यासाठी प्रसिद्ध आहे. GDPच्या एकूण साधारणपणे 28 ते 30% इतकी रक्कम या देशातले नागरिक बचत करत असतात. पण या बचतदारांसंबंधीची काही माहिती आपल्याला अचंबित करणारी आहे. विशेषतः त्यातले काही आकडे जर मी आपल्याला सांगितले तर आपण चक्रावून जाल. बँकेमध्ये देशातल्या ज्या काही ठेवी ठेवलेल्या आहेत, खात्यांमध्ये बॅलन्सेस आहेत, असे अनक्लेम्ड बॅलन्सेस म्हणजे ज्या ठेवींची मुदत संपली आहे परंतु त्या विड्रॉच केलेल्या नाहीत, अशा ठेवींची रक्कम ही साधारण 78,000 कोटी रुपये इतकी आहे. सामान्य माणूस गुंतवणूक विम्यामध्ये पण करतो. ज्या विम्यांची मुदत संपली आहे पण ज्याचा क्लेमच झालेला नाही, अशी अनक्लेम्ड विम्याची रक्कम ही साधारण 14,000 कोटी रुपयांची आहे. आणखीन एक गुंतवणूक म्हणजे म्युच्युअल फंडांची. या म्युच्युअल फंडामध्ये क्लेम न केलेले साधारण 3,000 कोटीपेक्षा जास्ती रक्कम आहे. शेअर्समध्ये पण गुंतवणूक केली जाते आणि ही शेअर्समधली गुंतवणूक डिव्हिडंड देते. न क्लेम केलेला डिव्हिडंड हा साधारणपणे 9,000 कोटी रुपयांचा आहे. म्हणजे आपण जर एक गोळाबेरीज केली तर बँकेतल्या ठेवी, इन्शुरन्स न क्लेम केलेला, म्युच्युअल फंडाची रक्कम न क्लेम केलेली आणि डिव्हिडंड न क्लेम केलेला, याची जर बेरीज केली तर साधारण 1,04,000 कोटी रुपये हे अनक्लेम्ड असे पडून आहेत. याला कारणं अनेक असतील. काही जणांना माहितीच नसेल की आपली ही रक्कम आपल्याला देय आहे. काही जणांकडे पुरेसा ज्याला म्हणता येईल प्रूफ नसेल, त्यामुळे ती क्लेम करायची राहिलेली असेल. काही जणांना ती जमवाजमव करा, कागदांची ती सबमिट करा, प्रक्रिया पूर्ण करा, हे जमलं नसेल. कारण काहीही असो, पण एवढी मोठी रक्कम आज अनक्लेम्ड आहे. पण सरकारला मात्र असं वाटतंय की ही रक्कम ज्याची त्याला परत केली पाहिजे. आणि असं वाटत असल्यामुळे डिसेंबर 2025 या महिन्यामध्ये केंद्र सरकारने एक योजना, एक मोहीम राबवायला सुरुवात केली आणि त्या मोहिमेचं नाव आहे युअर मनी युअर राईट. मला असं वाटतं की हे एक अतिशय चांगली कल्पना केंद्र सरकारने सुरू केली आहे. काय आहे बरं ही योजना किंवा ही मोहीम? केंद्र सरकारचा अर्थ मंत्रालयामध्ये एक डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, वित्तीय सेवा विभाग असा एक विभाग आहे. हा विभाग या मोहिमेचं नेतृत्व करतो. आणि आत्ता जे मी सांगितलं म्हणजे बँका असतील, विमा असेल, म्युच्युअल फंड असेल, शेअर्स असतील, यांचे जे नियामक आहेत, म्हणजे बँकेचा नियामक RBI, इन्शुरन्सचा नियामक IRDA, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी, किंवा गुंतवणुकीसाठी SEBI, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, हे सगळे, आणि पेन्शन फंड EPFO, हे सगळे नियामक एकत्रितपणे या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या बरोबर त्यांच्या समन्वयाने, त्याच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. तेव्हा हे सगळ्यांच्या समन्वयातनं ही मोहीम राबवली जाते. आता नेमकं शोधणार कसं? पहिल्यांदा असं पाहिलं पाहिजे की माझ्या नावावर असं काही अनक्लेम्ड आहे का, असं प्रत्येक बचतदाराला शोधता आलं पाहिजे. म्हणून ह्या 4-5 संस्थांचं एक पोर्टल आहे. उदाहरणार्थ, बँकेतली विसरलेली रक्कम किंवा न क्लेम केलेली रक्कम जर शोधायची असली तर RBIने उद्गम UDGAM नावाचं एक पोर्टल सुरू केलं आहे. त्याचं लॉंग फॉर्म आहे अनक्लेम्ड डिपॉझिट्स गेटवे टू ॲक्सेस इन्फॉर्मेशन. हे गेटवे आहे, हे पोर्टल आहे. तिथे जाऊन तुम्ही तुमची माहिती मिळवू शकता की काही अनक्लेम्ड डिपॉझिट्स आहेत का. SEBIचं एक पोर्टल आहे ज्याचं नाव आहे मित्र, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रायवल असिस्टंट. या पोर्टलवरनं विसरलेल्या, निष्क्रिय
किंवा न मिळालेल्या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकी शोधता येतात आणि परत मिळवता येतात. विमा पॉलिसीच्या संदर्भात रक्कम शोधण्यासाठी IRDA म्हणजे IRDAI इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया विमा भरोसा पोर्टल असं एक पोर्टल IRDAने सुरू केलं आहे आणि त्याच्यावर हे शोधता येईल. त्याचप्रमाणे निवृत्तीवेतन आणि प्रॉव्हिडंट फंड खात्यावर न मिळाली रक्कम शोधण्यासाठी EPFO असं एक पोर्टल आहे. या सर्च पोर्टलवर आधार आणि पॅन लिंकिंग आवश्यक आहे. हे झालं ऑनलाईन. जर एखाद्याला पर्सनली जाऊन शोधायचं असेल तर काय, तर या पोर्टलशिवाय बचतदारांसाठी शहरी आणि ग्रामीण भागात जिल्हास्तरीय केंद्र ही मदत करण्यासाठी सुरू केलेली आहेत. आता प्रक्रिया काय बरं ही रक्कम परत मिळवण्याची? तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे काय, तर बचतदाराला आपल्या नावावर काही अनक्लेम्ड रक्कम आहे का हे पहिल्यांदा शोधायचं आहे. हे कसं शोधायचं ते मी आत्ता सांगितलं. आपण या पोर्टल्सवर जायला पाहिजे आणि तिथून ही माहिती मिळवली पाहिजे. समजा अशी रक्कम असली आणि त्या पोर्टलवर त्याची माहिती मिळाली तर मग काय करायला पाहिजे, तर मग आपलं आधार कार्ड, बँकेचा तपशील आणि पॅन कार्डचा तपशील हा ऑनलाईन त्याच्यावर टाकला पाहिजे. तो त्याच्यावर टाकला की मग तिथे व्हेरिफिकेशन होतं. हे समजा ऑनलाईन करायचं नसेल तर मी आत्ता म्हटल्याप्रमाणे जिल्हास्तरीय जी सुविधा केंद्र आहेत तिथे जाऊन हे करता येऊ शकतं. संबंधित बँक असेल, विमा कंपनी असेल, म्युच्युअल फंड असेल, यांच्याकडे हे कागद म्हणजेच आधार, पॅन हे जर आपण अपलोड केलं आणि बँकेचं तपशील तर त्याची पडताळणी ते करतात आणि पडताळणी पूर्ण झाली म्हणजे तुम्हाला एक ॲप्लिकेशन क्लेम रिक्वेस्ट टाकावी लागते. ते झाली, पडताळणी पूर्ण झाली की मग जी रक्कम देय असेल ती रक्कम अर्जदाराच्या बँक खात्याला परस्पर वर्ग केली जाते. थोडक्यात काय, अनक्लेम्ड दावा आहे का हे आधी तपासलं पाहिजे. आपणच दावेदार आहोत हे सिद्ध करण्यासाठी कागदपत्र दाखल केली पाहिजे. रक्कम क्लेम करण्यासाठी एक क्लेम रिक्वेस्ट टाकली पाहिजे. या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होतात. त्याची पडताळणी पण ऑनलाईनच होते आणि रक्कमसुद्धा ऑनलाईन तुमच्या खात्यामध्ये जमा होते. म्हणजे कुठल्याही सरकारी कार्यालयात न जाता ही रक्कम आपल्याला मिळू शकते. प्रक्रिया कळली. आता काळजी काय घेतली पाहिजे, फसगत कुठे होऊ शकते? कुठेही फसगत होऊ नये म्हणून पहिल्यांदा काय, तर ही जी सरकारची पोर्टल्स आहेत ज्यांची मी नावं आत्ता सांगितली, उद्गम असेल किंवा मित्र असेल, याच्यावरच जाऊन अधिकृत पोर्टलवर जाऊन किंवा अधिकृत मदत केंद्रात जाऊन आपण चौकशी करायला पाहिजे. एजंट किंवा अनधिकृत अशी पोर्टल्स किंवा वेबसाईट याच्यावर माहिती द्यायला नको. दुसरी गोष्ट, आवश्यक कागदपत्र ही आपण तयार ठेवली पाहिजे आणि ती अपलोड करायला हवी. काही कागदपत्र हरवली असली, मिळत नसली तर बऱ्याच वेळे आधार आणि पॅन यांचं लिंकिंग करून ही अडचण सोडवता येते. काय कमाल आहे बघा, नागरिकांना वित्तीय साक्षर करून त्यांच्या बचतीची अनक्लेम्ड रक्कम त्यांना परत मिळावी ह्या हेतूने ही सगळी मोहीम सुरू झाली. बचतदारांचे दावे वाढावे, त्यांचे पैसे त्यांना परत मिळावे यासाठी प्रोत्साहन सरकार देत आहे आणि त्यासाठी काही पावलं सरकारने योजलेली आहे. सरकारचं पहिलं पाऊल काय आहे, तर बँका ज्या कोणी ह्याप्रमाणे दावा सेटल करतील, क्लेम देतील, रक्कम देतील, त्यांना 5% ते 7.5% ऑफ दी अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड हे त्यांना कमिशन म्हणून मिळणार आहे. त्यामुळे बँकांना जर कमिशन मिळणार असेल तर बँकासुद्धा हिरिरीने या गोष्टी करतील. दुसरी एक पाऊल उचललं आहे ते म्हणजे रिस्पॉन्सिबल बिझनेस कंडक्ट डिरेक्शन्स या नावाने काही मार्गदर्शक तत्व सरकारने जारी केली आहेत. काही वेळेला काय होतं, तर नामांकनच केलेलं नसतं
किंवा एकच नामांकन असतं आणि नामांकित माणूस गेलेला असतो, हयातच नसतो. त्यामुळे मग पैसे कोणाला द्यायचे, अशा अनेक अडचणी येऊ शकतात. म्हणून आता बँकिंग लॉ अमेंडमेंट ॲक्ट केला आहे 2005 आणि ह्या अमेंडमेंट ॲक्टनुसार आता कोणत्याही ठेवीदाराला 4 नामनिर्देशन म्हणजे नॉमिनेशन्स करता येतील. म्हणजे एक नसला तर दुसरा, दुसरा नसला तर तिसरा, तिसरा नसला तर चौथा, किंवा 4 जणांना अमुक एका हिस्सेराशी नाही, अशी आता नॉमिनेशन्स करण्याची एक तरतूद कायद्यामध्ये केली आहे. हे पण एक पाऊल उचललं आहे. त्यामुळे कायदेशीर अडथळे हे कमी झालेले आहेत. याशिवाय भारतीय बँक संघटनेने सुद्धा म्हणजे इंडियन बँक्स असोसिएशनने सुद्धा फॉर्म आणि सगळी प्रोसिजर ही स्टँडर्डाईज केली आहे. त्यामुळे दावा करणाऱ्यांचं काम हे सोपं झालं आहे. आता आपण हेतू बघितला, पैसे कसे मिळवायचे ते बघितलं, काळजी काय करायची ती बघितली, शासनाने प्रोत्साहन देण्यासाठी काय केलं ते पण बघितलं. पण खरोखर याचा काही फायदा झाला आहे का? डिसेंबर 25ला सुरू झाले, आपण मार्च 26मध्ये आहोत. म्हणजे जेमतेम 3-3.5 महिने या मोहिमेला सुरुवात होऊन झाली आहे. तर डिसेंबरपासून आत्ता जे सुरू केलेलं आहे तेव्हापासून आत्तापर्यंत सुमारे 5,777 कोटी रुपये योग्य मालकांपर्यंत परत करण्यात आले 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आणि 22.95 लाख दावे निकाली काढलेले आहेत. मला असं वाटतं अशा पद्धतीने सरकारने विचार करणं, नागरिकांचे पैसे त्यांना परत मिळावेत हा भाव ठेवणं, त्यासाठी ऑनलाईन व्यवस्था करणं म्हणजे मध्यस्थ टाळणं, या सगळ्या गोष्टी आणि बँकांना इन्सेंटिव्ह देणं, प्रक्रिया सुलभ करणं, या सगळ्या गोष्टी या तुमच्या माझ्यासारख्या बचतदारांना आणि गुंतवणूकदारांना फारच उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. आपण सगळ्यांनी ही माहिती करून घ्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.